केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हॅलो एवढा प्रभु भावे 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 तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी 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 धरा पुरवी धरा वितेच्छा धरा धरा विते इच्छा पूरवी पुरवी
होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा विठ्ठल 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 हॅलो विनेकरी भगवान की गुरु तुकाराम महाराज की सुत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की एवढा प्रभो भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळपानी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा विडाल विडाल विठ्ठल 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 महायोग बीटे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्दमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू व्रत मन मन 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 बाबाजी सद्गुरु दासो दुगा त्यांच्या कृपादाने धनुर्ल मनारे गजे जावी तारू बाबाजी सद्गुरु दासो दुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आवाज मागच होता तसं करा बटन बंद करा केलेत बटन बंदच आहे त्यांची हॅलो
ह्याचा मॉनिटरला द्या थप मारा थोडा माईक मागे वरती हा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरीती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भक्ताचा मोठेपणा प्रतिपादन करतात विडाला विडाला विठाला 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 विठाला. हो बसणाऱ्यांना विनंती आता सुरू झाले शांत बसा बरं सगळे आतले आणि बाहेरचे बी गेटवरचे तरुण मुलं वगैरे लहान मुलं असतील त्यांनी एकदाच आत या किंवा बाहेर तरी जा बरं सगळ्यांनी शांतता राखायची विनंती सगळ्यांना. आपल्या कुकुडवाड नगरीमध्ये 47 वर्षाची परंपरा रामनवमी आणि हनुमान जयंती आणि आपलं ग्रामदैवत इको कमी करा थोडा बोलताना ज्योतिर्लिंग महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं हा भव्य दिव्य संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 4थ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ कुकुडवाड आणि श्रीराम भजनी मंडळ या सर्व संयोजकाच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजच्या कार्यक्रमा संदर्भात ज्यांनी विशेष संपर्क साधला असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे जवळचे मित्र गणेश महाराज डांगे त्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांच्याच वारकरी संस्थेतील हे सर्व बाल वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे आमचे परमार्थ स्नेह आदरणीय किसनराव ज्योती काटकर किसन दादा आणि त्यांचा संपूर्ण काटकर परिवार त्यांचे दोनही चिरंजीव एक परराज्यामध्ये असतात आणि एक शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक आहेत सर आहेत असे आमचे काटकर सर आणि त्यांचे बंधू ही रामलखनची जोडी या दोन बंधूंच्या वडिलांच्या विशेष सौजन्यातून आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. आजचेच नाही 8ही दिवसाचे सौजन्यदाते आणि 8ही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपण सर्व मंडळीने आयोजित केलेलं आहे आणि हा हनुमान जयंतीचा रामनवमीचा पर्वकाळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा आनंद द्विगुणित होत आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रते महारती मंडळी कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टेवाले मातुर्ग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी बॉस पोलीस पाटील तंटामुदी आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते व्यासपीचालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक भक्कम साथ झाले सगळे. आता राहू बी शकतो बाई इतकी नावं घेऊन एखादा काही कोणी राग मानू नका. ज्यांची नावं घेतली तेवढे सगळे देव आणि ज्यांची नावं राहते ते महादेव ते ह्यांचे बी देव. हे सांगतोय ज्ञानदेव तुम्ही आहे ब्रह्मदेव चांगल्या कामाला वाकडं चालतात ते चांग देऊन चांगल्याला चांगलंच म्हणतात ते नामदेव. विठ्ठल विठाला 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 विठाला. सगळ्यांना विनंती प्रसन्न बसा आणि अभंगावर त्याच्या भावावर शब्दावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. एक तर वाऱ्याचा जरा थोडा अचानक हा मारा बसल्यामुळं जरा थोडी आपत्कालीन परिस्थिती आहे. लाईट बी गेलेली आहे पण तरी सुद्धा तुम्ही बहुसंख्येने विशेषतः महिला मंडळी पुरुष नाहीत बहुसंख्येनं पण महिला मंडळी विशेषतः बहुसंख्येने उपस्थित आहेत म्हणून सर्व लाडक्या बहिणींना कोटी कोटी धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. विठाला 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 विठाला. आवाज थोडा वाढवा मॉनिटरचा. तो गोबराय म्हणतात एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू या शब्दामध्ये तुकोबरा देवाचा मोठेपणा सांगतात आणि तेने संपुष्टी राहावे हित भक्ताचा मोठेपणा सांगतात. विठाला 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 विठाला. एका चरणामध्ये 2 विषयाला हात तुकोबराने घातलाय. हे तुकोबऱ्यांचं तत्वज्ञान आहे बरं का. शब्द नीट आहे का. एवढा प्रभू या 2 शब्द झाले रामनवमी नीट आहे का. आणि तेने संपुष्टी राहावे ही झाली हनुमान जयंती. विठाला विठाला विठाला. एवढा प्रभू हे रामाचं वैभव आहे पण एवढा जरी असेल तरी तो हनुमंतांच्या हृदयात राहिला हे भक्ताचा मोठेपणा आहे. विठाला 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 विठाला. हो आणि तो का हृदयात राहतो या विषयाचं चिंतन आज आपल्याला अभंगातून करायचं आहे. एवढा म्हणजे नेमका केवढा. एवढा शब्द असा आहे जिथं बाकीचे सगळे शब्द संपतात तिथं एवढा शब्द सुरू होतो. एवढा म्हणजे शब्दामध्ये सांगता येत नाही. मग ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता एवढा पण कशाच्या बाबतीत एवढा ऐका. सत्याच्या बाबतीत बी एवढा संपत्तीच्या बाबतीत बी एवढा आणि आकाराच्या बाबतीत सुद्धा देव एवढाच आहे. विठाला 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 विठाला. हो काय
ज्याची सत्ता वृक्षाची ये पान हाले ज्याची वृक्षाची पाने हाले जाती मग कोटे ते कवी ऐकवी एक नारायण राहिली मग कोणी देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. ही देवाची सत्ता आहे. म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या प्राण हले जो जगा ते चालिता. ही देवाची सत्ता आहे. एकू कमी ठेव. आपली सत्ता आपल्या बायको सुद्धा नाही. ती सुद्धा डायरेक्ट तोंडावर म्हणते आमच्या ह्यांना काही कळत. ही आपली सत्ता आहे. मग ह्याला नेमकं कळतं कधी मला हेच कळत नाही हो. लहानपणी पोरग माती खातात म्हणते आई म्हणते आमच्या पोराला काय कळत नाही. शाळेत गेल्या गुरुजी म्हणतात एक नंबरचा मूर्ख विद्यार्थी आमच्या विद्यार्थ्याला काय कळत नाही. लग्न झाल्या बायको म्हणते आमच्या ह्यांना तीळ मात्र सुद्धा कळत नाही. 30-35च्या घरात अख्या गावाचं वाटोळ करतो. अख्खं गाव म्हणतं त्या मूर्खाला काही कळत नाही. आणि म्हातारा झाले अख्खी फॅमिली म्हणते आमच्या म्हाताराला काय कळत. ह्याला नेमकं कळतंय कवा. मराठी ऐकला तरी लोक ह्याला कळतच नाही म्हणतात. नाही ह्याला चांगलं कळतंय हो. ह्याला फक्त कळवून घ्याय नाहीत लोक. हे आपली सत्ता आहे. आपल्या सत्तेचं काय माय आपली सत्ताच नाही माय. पण झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या सत्तेशी हलू शकत नाही. एवढा प्रभू विडल मला बोलवणारा देव तुम्हाला बसवणारा देव कीर्तन संपल्या घरी नेणारा देव झोपवणारा देव उद्या उठवणारा सुद्धा देव. आणि उद्या जर सकाळी देवाने ठरवलंय झोपलाय ह्याला उठवायच नको. बाकीचे म्हणताना आपल्या कामाला लागा. पाहुण्याला फोन घुमवा गेला का कंट्रोल संपलं का नाही. बॉडी आणि देह ह्याच्यात फरक काय सांगा ना. हात आहेत डोळे आहेत पाय देह दिसतोय पण कंट्रोल संपलं. तुम्ही आता इथं बसलाय का तुम्हाला बशिवलंय. तुम्ही बसलाय तुम्हाला बशिवलं नाही. मेल्यावर बशिवत्या ती बी टिकून मध्ये जर ठेवला तर ती कोलमडतय. दिसायला तर सारखंच आहे ना. जिवंत माणूस आणि बॉडीत फरक काय फक्त कंट्रोल संपलं. याला म्हणायचं सत्ता विडल याला म्हणायचं सत्ता. सत्तेच्या बाबतीत देव एवढा म्हणजे व्यापक आहे. संपत्तीच्या बाबतीत देवाचा हातच कोणी धरायचा नाही. जगात कुणाला श्रीमंत ठेवायचं आणि कुणाला भिकारी बनवायचं ही ज्याच्या हातात आहे त्याला म्हणायचं लक्ष्मी. अक्षी लक्ष्मी ह्यांची दाशी. थाप मारा. पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती म्हणून यावे काकुळती यावे काकुळती विज्ञानवा तुहारी आनावा तुहारी विज्ञानवा तुहारी आनावा तुहारी. पाय लक्ष्मीचे हाती. विष्णूचा पाय कोणाच्या ताब्यात आहेत लक्ष्मीच्या. आणि आताचे बी विष्णूचा पाय ह्यांच्या ताब्यात आहेत ना. आणि उलट ठेवा पाय ताब्यात ठेवा म्हणजे त्यांच्या चरणाची सेवा करा. महिला मंडळाला सोपा परमार्थ सांगतो. अंगणात टाका सडा त्याच्यावर सुंदर रांगोळी काढा आणि दररोज मालकाच्या पाया पडा म्हणजे जिंदगीचा होणार नाही राडा. काय काय म्हणतात महाराज 2 टाइम पाया पडू पण त्याचे पाय सापडत नसतील तर. ह्यो 24 तास जर लिजिम खेळूनच येत असेल आणि पिऊनच येत असेल तर कवा त्याचं पाय गावायचं.
इको कमी ठेवा. तरी त्याच्या पिण्याचं पाप त्याला आणि तुमच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला मालकाला देव म्हणा हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठा परमार्थ आहे. विडवलं आणि शेतकऱ्याची बायको साक्षात लक्ष्मी. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, निघून जाते, दारा काढाय परत माघारी येते. शेजारीने म्हणली 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कस काय आली? म्हणली काय आता त्यांचं ऐकण्यात दुधाचं नुकसान करून जमतंय का? पोरगे लग्नाला आले, आज उद्या पोरग कुठं तरी नोकरीला लागण आणि आपलं काय आता रुसून जायचं वय का? मग आधी बोंबलायचंच कशाला? म्हणजे सुटत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. शेतकऱ्याची बायको बोलाय फाडकून बोलन, पण तिचं मन मोकळंय. माय बापा आपल्या जे कडक टोप्या आहेत ना पुरुष मंडळींच्या, महिलांच्या जीवावर जरा एकदा मातृशक्तीच्या नावानं टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरदार. महिलांवर टीका करण्याचा इको कमी ठेवा. महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय महाराज मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. महिलांच्या पोटात काहीच राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देव किंवा त्याच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. प्रभू रामचंद्राची नवमी झाली आज या ठिकाणी. इको कमी करा, डबल आवाज किंवा करण्याचे आवाज कमी ठेवा. तुम्ही बॉक्समधून आवाज द्या, काय नाही, इथं जेवढे आले तेवढ्यांनाच कळू द्या, काय अडचण नाही. करणे कमी करा थोडे. आणि ह्याचा इको आहे का आणखी? करा कमी इको. हे ह्याच्यामुळे घुमतंय काय नुकते. करणे थोडे कमी करा, नॉर्मल अजून. देव जरी असल तरी आधी देव किंवा त्याच्या कुशीचा आधार घ्यावा लागतो. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं म्हणून पाय लक्ष्मीचे हाती. कुणाला श्रीमंत ठेवायचं, कुणाला गरीब ठेवायचं, ही ज्याच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी भगवंताची दाशी. ज्ञानोबराय सांगतात, अभिमान सांडून पांडवा, स्वतःचा अभिमान सोडून दिला लक्ष्मी मातेने. मी श्रीमंत आहे, मी मोठ्या घरची, मी समुद्राची कन्या. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मीची विष्णूची एक दिवशी बोलता बोलता अशी भांडणं लागली. लक्ष्मी म्हणली, मालक तुमच्यापेक्षा मीच मोठी. विष्णू म्हणले, आजचीन. आता आजचीन म्हणल्या पुढे बोलताच येणार लक्ष्मीला. नाही म्हणल्यावर वाद आहे, पण आहे म्हणल्यावर काय बोलायचं आता? हे हुशार माणसाचं लक्ष नाही बरं का. एखादा म्हणला मी लय मोठा, हा तूच मोठा, मर बाबा तू, फक्त माझं डोकं खाऊ नको. हे असंच असतं. हुशार माणसं भांडणाच्या, नाही म्हणल्यावर वाद आहे, पण आहे म्हणल्यावर. पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. एक विचार असतो पण नवीन नवीन नवरे बघा ना किती शुद्ध बोलती मालकाला. एव्हा तेव्हा केव्हा जेव्हा नुसतं अनुस्वारच देते. अहो ऐकलंतकार बहिर रे का काय ते सरळ बोल की. वर्षभर किती शुद्ध बोलती. तुम्हाला जेवायचे का, कशाला जेवण ती मरायला, ते भाषा ऐकून त्याचं पोट भरतंय. आणि 1 वर्षाने मध्ये गिळायचंय का नाही, 2 वर्षांमध्ये हाताने घेऊन गिळाय. 3ऱ्या वर्षी म्हणतो दिंडी कधी निघायची र. दिंडीत मरतो म्हणला पण घरात नको. आता सुखाने नसल्यावर काय जाळायचंय त्याला. त्याच्यामुळे पती पत्नीत एक विचार पाहिजे. मला नवरा बायकोची भांडणं लागली. बोलता बोलता मालकीन मालकाला म्हणाली, काय काय म्हणून सांभाळू, घरदार सांभाळू, शेती सांभाळू, पोराला सांभाळू, पोरूला सांभाळू. मालक मला काही सांभाळू का, फक्त तोंड सांभाळ. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं. त्याच्यामुळे वाणी गोड पाहिजे. पती पत्नी एक विचार पाहिजे. लक्ष्मी म्हणली मीच मोठी. देव म्हणले आजचीन. नाही आजचीन म्हणजे माझी ताकद तुम्हाला दाखवू काय? विष्णू म्हणले दाखवा. मृत्यूलोकात एक प्रेत यात्रा चालली होती. मॉनिटरला आवाज दे थोडा, पुढचं कमी ठेव. लक्ष्मीनं काय केलं, त्या प्रेत यात्रेवर चुटकी वाजवली. पैशाचा पाऊस, पाण्याचा नाही पैशाचा पाऊस प्रेत यात्रेवर. आता नोटाचा पाऊस पडायला लागला. खांदेकरी कुठं दम काढीत असतात का? पहिलंच वैतागली होती ती. आवाज कमी ठेवा. आणि भावकी म्हणजे काय इतकी सोपी असते काय? ती म्हणले हाय तोवर बी ह्याने गावाला त्रास दिला ना, आता बी खांद्याला त्रास देतो, जाळ जाणं. म्हणजे टेकवा खाली नोटा गोळा करा. नोटा गोळा मडक्यावाल्याने त्याच मडक्यात नोटा कोंबल्या. ज्या बाया वार घाल्या होत्या त्याने त्याच पत्रात बंडलच्या बंडल बांधल्या. हा काय कोण खातो कोणाला? सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, अपने पलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे के भाई. म्हणून नाथ महाराज म्हणतात या जगामध्ये कुणी कुणाचं नाही.